2000+ सबस्क्राईब केले तर आपले गिफ्ट आणलाय केक पेन आणले जन पॅकिंग करून मी आणलं शाळेचे शाळेंचे पोरांना आपण देणार आहोत। स्वातंत्र्य दिनाचा नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा केटी ब्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर आज आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्टच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्टच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर ते आपल्या पालघरच्या व्हिडिओला असा सपोर्ट केला ना, भरभराट असा तुमचा प्रेम होता त्या व्हिडिओला, कारण की त्या व्हिडिओला मला 1 लाख व्ह्यूज गेलं। या छोट्या युट्यूबरसाठी ते तर आनंदाचीच गोष्ट आहे ती। आणि सबस्क्राईब पण खूप वाढले आपले, 2000+ सबस्क्राईब केले। त्याच्यासाठी आपले जरा छोटीशी मदत तुमच्या यूट्यूब फॅमिलीकडून आणि माझ्याकडून चॅनलला देणार आहोत पोरांना आपण। त्याच्यासाठी छोटा आपले गिफ्ट आणलाय केक पेन आणले जन पॅकिंग करून मी आणलं ते आता आमचे पाड्याचे शाळेंचे पोरांना आपण देणार आहोत तुमच्याकडून आणि तुमच्या सपोर्टमुळे। तर असाच सपोर्ट राहू द्या। तर आज चला भेटू आता आपण शाळेत। पोरांची परबाद घेऊन आले मी घरात आहो। हे बघ इथे आपले पेरी रांगोली पण मस्त काढले। वंदे मात्र भारत माता की जय। परबाद बेरी गेलेले आहे आपले पण निघू आता। आणि तो गिफ्ट आणलाय तो नेन देऊ वाटू पोरांना। मी पण तयार आहे, तर आम्ही जाऊ आता शाळेत भेटू डायरेक्ट। भारत माता की स्वातंत्र्य दिनाचा धन्यवाद। माईकवर खूप छानपणे 2 शब्द का होईना, 2 वाक्य का होईना ते बोलतात। परत एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो। एक माझ्याकडनं राहून गेलं सुगंधी स्वागत करण्याचं, आणि मग आपण मुलांच्या भाषणाकडे वळणार आहोत। अंगणवाडी दोन्ही ताईंना मी विनंती करेन की आपण गुलाबपुष्प घ्यायचे। खरं तर मला माहिती आहे की कोणाला इथे मानपानाची अपेक्षा खरंच नाहीये, परंतु आमचं कर्तव्य आहे शाळेसाठी। जेव्हा आम्ही हाक मारतो तुम्ही येत असता, तेव्हा आमचं देखील कर्तव्य आहे। सुगंधी स्वागत इथे गुलाब पुष्प देऊन होत आहे। प्रत्येकाचं मी नाव घेणार नाही, आपण प्रत्येक जण आमच्यासाठी सर्वस्व आहात, मानाचे आहात। उपसरपंच सन्माननीय नंदकिशोर पाटील साहेबांना आपण गुलाब पुष्प द्यावं। अंगणवाडीच्या ज्योतिताई आणि गीताताई शाळेच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं टाळ्या एकदा जोरदार। सर्वात मोठ्या माणसासाठी गोष्ट बोलायची अक्रोबट very tasty. Look other here and there. Each saw a pot of water, but there was very little water in the pot. The crow to the pan picked up the stone
श्वेतला खास बक्षीस मिळेल थोड्या वेळाने. खरंच कौतुकाची गोष्ट आहे की अगदी त्याचे पप्पा पण सांगत होते की तो अजिबात बोलत नव्हता, शांत शांत असायचा, पण आता तो बघा आधी हा एकच नाही, आपली पहिलीची मुलं जवळपास 75 ते 90% गोष्ट पूर्ण बोलू शकतात, एकट्याने बोलू शकतात. एकदा जोरदार टाळ्या त्या छोट्या छोट्या लहान मुलांसाठी. म्हणजे आपण कुठेही कमी नाहीत एवढं लक्षात येतं. लावण्या रविकांत पडवळे, कुमारी लावण्य. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव लावण्य आहे. इयत्ता 4थी. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वतंत्र दिन. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. देशासाठी लढलेल्या देशभक्तांना वंदन करूया, खूप शिकूया, देशाला पुढे नेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच छान. बघा मुली एवढ्या माईकवर धीटपणे बोलतात नाही, खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आपल्याला ते खूप सोपं वाटतं 4 वाक्य, पण ज्यांनी माईक हातात पकडलाय त्याला कळतं की 4 वाक्य काय असतात. मी आपल्या सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. गेली 2 वर्षापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे आणि मी बघतोय सगळे प्रगती काय, आपली शाळा कशी प्रगती करत आहे. स्वतःच्या तोंडातून सांगणं योग्य होणार नाही. तुम्ही नेहमी बघता आणि बघत असता की शाळेची जी प्रगती आहे ती पूर्वीपासून सुधारत आहे की नाही आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही जी मार्गदर्शन सूचना आम्हाला द्याल त्याप्रमाणे आम्ही बदल नक्की करू. कोणी परिपूर्ण नसतं, आम्ही नाही, परंतु आम्ही तसा प्रयत्न करत असतो की आपले प्रत्येक जे मुलं आहे, आज तुम्ही भाषणांमध्ये बघितलं असं की आम्ही निवडक मुलांना नाही घेतलं, परंतु जी मुलं जी बोलत नाहीत कधी अशा मुलांना सुद्धा आम्ही तो हे दिलेला चान्स दिलेला आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक मूळ शिकलं पाहिजे. जर प्रत्येक मूळ शिकत नसेल तर मग आमचा इथे काहीच उपयोग नाही. जी ठराविक 2-4 मुलं आहेत ती नेहमी दरवेळेला बोलतील, ती पुढे जातील, मग बाकीची मुलं इथे कशासाठी येतात? प्रत्येक मुलं इथे शिकण्यासाठी येत असतं. प्रत्येक पालकाची जी इच्छा असते की माझ्या मुलाने पुढे जावं, तसा प्रयत्न मी, माझे शाळेचे मुख्याध्यापक, आमची शाळा व्यवस्थापन समिती, तुम्ही सगळे ग्रामस्थ आणि सगळे माझे विद्यार्थी मित्र या यज्ञात म्हणून मी या यज्ञात आपण सहभागी झालेलो आहोत आणि हा यज्ञ आपल्याला तेवढ ठेवायचा आहे, आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे. पण देशाला पुढे नेण्यासाठी आपण काय करणार इथे बसून? तर आपण आपलं कर्तव्य आहे, आपलं कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे. माझं जे कर्तव्य ते मी करणार आहे, तुमचं कर्तव्य तुम्ही करणार आहात, मुलांचं कर्तव्य केलं पाहिजे. प्रत्येकाने आपापलं कर्तव्य केलं की देश पुढे जाणार. त्यासाठी वेगळं आपल्याला काही करायची गरज नाही. मी पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो. आपली मुलं नियमित शाळेत पाठवा. काही शंका असेल, अडचण असेल तर जरूर आम्हाला भेटत जा. धन्यवाद. लेकरांना ते दूध देत आहात. मला नाही माहित यापैकी किती लेकर UPSC कलेक्टर, IAS, IPS तयार झालेले असतील. इयत्ता 4थी दानिश विजय भोये. दानिशची बहीण आहे. हा मग प्रथम अनोख गणेश लावते. या 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 हा बोलवा सगळ्यांना एकीकडे या. अनोख गणेश लावते. द्वितीय अजित धनंजय छाटे. अजित या या मुलांचं कौतुक करा. या छान वाटतं त्यांना. तृतीय लावण्या रविकांत पडवळे. लावण्या या 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 इकडे काही वर्गाला पण बोला. तुम्ही या. तुम्ही चला पिशवी घे. पिशवी पण आहे बेटा. टाळ्या एकदा जा. आता तुमचा एखादा झेंडा आहे आम्हाला माहिती. बघ मयुरी आता शाळेत रोज यायचं. काय काय मिळतं? जोरात टाळ्या. मग चांगले फोटो देईल तो तुमचे. एवढ्या टाळ्या वाजवा तेवढे फोटो चांगले. बघा कुमारदादांनी सगळ्यांसाठी बक्षीस आणलेलं आहे आणि ते बक्षीस का आणलेलं? त्याचा KT ब्लॉग आहे. त्याचे 2000 सबस्क्रायबर झालेले आहेत. म्हणून झाले. तुमच्यापैकी जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आता करून टाका. ही त्याची जाहिरात पण मी इथे करतोय. तुमच्या मित्रांनाही सांगा. आपल्या स्थानिक गावातलं चॅनल आहे. गावातल्या घडामोडी, मातीतलं जुळलेला माणूस आहे. त्या गमती जमतेत त्या बघता येतील KT ब्लॉगच्या निमित्ताने. पुन्हा एकदा टाळ्या.
स्माइल स्माइल अरे मुलांना स्माइल. खाली भाषण चालू आहे. आम्हाला जायचं आहे. तर पोराई बनवलेल्या राख्या म्हणजे शाळेने बनवलेल्या सरावी सामान आणलेला त्यानं मार्गदर्शन सरावी करून त्यावेळी राख्या बनवलेल्या ते इथं अजून उद्घाटन केलेलं आहे. तर मी दाखवतो तुम्हाला जाऊन कसं आहे ते. लाईट पेटवू आधी. लाईट काय देवीवर सामान आलेलं सरावी राखीचं एसेसरीज समजलं सामान. आणि या मुलांनी बनवलेल्या राख्या सरावी मार्गदर्शन करून या बघा कशा ठेवलं प्रदर्शन ठेवलं आहे सरावी. एवढ्या राख्या खतरनाक बनवल्या ना. या सगळ्या पुरावी बनवलेल्या आहेत राख्या. जवऱ्या बघता तुम्ही ना जवऱ्या बघ रास्ता आहे प्रदर्शन राखीचा सरावी केलेला. या सगळ्या पोरांकडून बनवून घेतलं सरावी. तर आपले पोरांना बक्षीस दिला आपल्याकडून. थोडी भाषणं पण दाखवली. अजून खाऊ वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. तर आता आम्ही चाललो बाहेर जायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.